मला वाटलं आरक्षण आणलं का गं, मला वाटलं छगन भुजबळच आला. ते असाच येतो बघा, खालून याच्या बाजा खालून त्याच्या बाजा खाली निघन, त्याच्या बाजा खालून याच्या बाजा खाली निघन. त्याला तेव्हा जर देवेंद्र फडणवीस म्हणून तसं जर नाही ऐकलं तर ते बेसन भाकर खायलाच जाणार. त्याला ऐकणं नाही तर देवेंद्र फडणवीस स्वतः त्याला उचलून मध्ये टाकणार आहे. बोल नाही बोलला की टाकलाच मध्ये. त्याला असं दुहेरी संकट उभं राहिले त्याच्यावर. त्याला वाटतं नाही बोलाव तर मध्ये टाकीन म्हणतात, बोलाव तर इकडं मराठी विरोधात चाललेत. आता काय करायचं. इतकी पंचायत झाली त्याची. तशीच बहुतेक मराठ्याच्या आमदारात सुद्धा झाली असणार आहे. त्यांना बोलायची इच्छा नसन पण देवेंद्र फडणवीस बळच बोलायला लावतो त्यांना, बोला बोला म्हणून. त्यामुळे इथून पुढे यांना शून्य किंमत देऊन आपण आपल्या कामात राहा. आपल्याला या राज्यात शांतता ठेवायची. काही झालं तरी राज्यात मराठ्यात आणि ओबीसीत वाद होऊ द्यायचा नाही. आणि गावखेड्यात नाही सुद्धा. गावखेड्यातल्या मराठ्यांना आणि ओबीसींना वाटतंय गोरगरिबाची सत्ता येऊ शकते, ही गोरगरिबाची लाट आहे. अशी लाट कधीच आलेली नाही. म्हणून आपण ही शांतता रॅली यासाठी काढली की या राज्यात शांतता ठेवायची. पण आपल्या लेकराला आरक्षण देण्यासाठी एकजूट सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि ते कायम तुम्ही टिकून ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.